नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, SRT अर्थात सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक या टेक्निकच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती फायदा होताना आपल्याला दिसत आहे. बऱ्याच वर्षांपासून बरेच शेतकरी या टेक्निकचा वापर आपल्या शेतामध्ये करताना आपल्याला दिसत आहे. हे सगुना रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजेच SRT नेमकं काय आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबुळगाव येथील प्रगतशील शेतकरी रावसाहेब मोरे हे आपल्यासोबत आहेत. ते गेल्या 6 वर्षांपासून आपल्या शेतामध्ये SRTच्या तंत्रज्ञानावर आधारित शेती आपल्या शेतामध्ये करत आहेत. SRT तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार. SRT आता जे आपले बरेच शेतकरी बंधू युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहेत. SRT नेमकं हे तंत्रज्ञान आहे तरी काय आणि याची सुरुवात कुठून झाली? तर SRT हे जे तंत्रज्ञान आहे, SRT म्हणजे सगुना रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी, म्हणजे जमिनीचं पुनर्जीवित करणारं टेक्निकल. आणि हे टेक्निकल जे आहे आपले आदरणीय चंद्रशेखर दादा भरसावळे, ज्यांना कृषी रत्न, कृषी भूषण असे अनेक पुरस्कार ज्यांना मिळाले, असे आपले आदरणीय हे जे फोटो दिसतो हे चंद्रशेखर दादा भरसावळे यांनी 2011 साली त्यांच्या नेरळ येथे, कर्जत तालुक्यामध्ये नेरळ येथे सगुना बागेमध्ये त्याची सुरुवात केली. आणि ती सुरुवात केल्याच्या नंतर त्यांनी काही 5-10 शेतकरी जवळचे बोलवले आणि त्यांना सांगितलं की मी करतो अशा पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यांचं झालेली नुकसान किंवा काय त्यांना पिकाचं आलं नाही तेवढा उत्पादन खर्च यांनी तो दिला स्वतः. असं करून ते 8-10 वर्ष तिथं सगुना बागेत चाललं आणि त्यानंतर तिचा प्रचार अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी ते सुरू केला. तर मी 2019ला म्हणजे 18ला मी टमाट्याचा लागवड केली होती. 17-18 पासून टमाटे लागवड केली होती. टमाट्याला मला रेट न भेटल्यामुळे ते बेड तसेच होते आणि त्याच्यामध्ये तण खूप वाढलं होतं. तर 19ला मला आमच्या कृषी विभागातले जे कृषी सेवक असतात, तर त्या कृषी सेवकांनी मला SRT या तंत्राबद्दल माहिती दिली. मग ती माहिती दिल्याच्या नंतर माझ्याही मनात विचार आला की हे जर कमी खर्चातलं पीक असेल, येत असेल तर आपण घेऊ. तर मग माझ्या शेतामध्ये हे जे समोरचं शेत आपण बघितलं याच्यामध्ये टोमॅटोच्या बेडवरती एवढं तण झालं होतं. मी त्या तणावरती तणनाशक, ग्लायकोसेट तणनाशक फवारून दिलं. ते फवारल्याच्या नंतर एक 8 दिवसांनी मी मक्काची टोकनी हाताने केली. त्यावेळेस टोकन यंत्र वगैरे नव्हते. आता टोकन यंत्र झाले, सोपं झालं. हाताने त्याची लागवड केली आणि मला त्याचं उत्पादन एकरी 50 क्विंटल निघालं. त्याला खर्च काहीच केला नाही. युरिया नाही, नत्र नाही, स्फुरद नाही, पालाश नाही, काहीच नाही. खर्च काय केला, फक्त टिंजर नावाचं तणनाशक फवारलं तणासाठी आणि कोराझन आळाईसाठी. या 2च फवारणी मी केल्या आणि त्याच्यावर माझी 50 क्विंटल मका निघाली. आता हे जे तुम्ही जे सांगताय याचं तंत्रज्ञानाचा अवलंब तुम्ही केला, नेमकं म्हणजे आता जे काही नांगरणी करायची किंवा रोटावेटर मारताय, कल्टिवेटर वापरताय शेतकरी, हे पूर्णपणे आपल्याला बंद करायचं. हे टोटल बंद. SRT मध्ये आपण सुरुवातच अशी करतो की पहिल्या वर्षी आपण नांगरून रोट्या करून बेड वगैरे बनवून घेतो. 4.5 फुटाची बेड बनवतो. तर ते बेड बनवत असताना सरी वरंबा नाही करत. ऊसाला जे बनवतो आपण ते सरी वरंबा असतं. हा बेड असतो, याची वरचा जो टाप असतो 2.5-3 फुटापर्यंतचा टाप असतो. तर ते बेड बनवत असतानाच आपल्याला काय त्याच्यामध्ये शेणखत, रासायनिक काय जे टाकायचे ते टाकून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कुठलंही नंतर शेणखत टाकायची गरज पडत नाही. मग जे आपण पीक घेतो याच्यामध्ये 3 प्रकारे SRT तंत्रज्ञान आपण स्वीकारतो. पहिलं म्हणजे आपण बेड बनवायचे, दुसरं पीक बेडवर घ्यायचं आणि तिसरा मुद्दा पिकाची फेरपालट. आणि जे पहिलं पीक घेऊ आपण त्या पिकाचे खोड तिथंच राहू द्यायचे. ते खोड जर तिथं असलं तर त्याला मध असलं तिथं माश्या या म्हणीप्रमाणे गांडूळ त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होते आपल्या शेतामध्ये. एकदा गांडूळ ऍक्टिव्ह झाले की आपल्या शेताची निरंतर मेहनत ते करत राहतात. 24 तास एक गांडूळ एका दिवसामध्ये 3 वेळेस तो खाली वर करतो. म्हणजे वर येणं खाली जाणं. आणि तो एवढी त्याची प्रक्रिया करत असताना डबल एका बिळातून आलेल्या त्या बिळात तो परत जात नाही. अशा पद्धतीचं हे SRT तंत्रज्ञान आपण करतो. म्हणजेच गांडुळांची संख्या जर अशा वेळेस आपल्या जमिनीमध्ये जर वाढत असेल, गांडुळांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे आताच मोरे दादांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जमिनीमध्ये त्या पिकाची मुळं तशीच राहणार आहे. ती मुळं तशीच राहिल्या कारणानं ते मुळं त्या ठिकाणी कुजून जाणार आहे, सडून जाणार आहे आणि त्यातून आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे. बरोबर ना? हो. सेंद्रिय कार्बन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे.
आता नेमकं या SRT मुळे मातीच्या आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो? हा, तर आरोग्यावरती असा परिणाम झाला सर की ज्यावेळेस 2019ला मी SRT पद्धत केली, तर त्यावेळेस माती परीक्षण केलं नाही, पण 2020ला मी माती परीक्षण केलं. त्यावेळेस माझ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब होता 0.21. 0.21 त्यावेळेस होता. आणि मागच्या आता 24ला मी माती परीक्षण 25ला माती परीक्षण केलं, तर माझा जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% आणि 0.08, म्हणजे 1%च्या वरती माझा सेंद्रिय कर्ब गेला. आणि सेंद्रिय कर्ब एवढा वाढल्यामुळं मला आज काय झालं की मी एकरी एक बॅग जरी टाकली तर माझं पीक उत्तम प्रकारे येतं, की जे तुम्ही आता बघितलं. अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये तो फरक झाला. दुसरी गोष्ट की जमीन भुसभुशीत झाली. आणि तुम्ही उन्हाळ्यात मार्च एप्रिल मध्ये जरी चालले, तुमच्या पायाला अशी स्पंज करत चालत जमीन. मातीचा सुगंध तुम्ही असा घेतला तर सुगंधित तुम्हाला ती, आणि कणरचना चांगली झाली. याच्यामध्ये मग आपला जो शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे, ते आपल्याला येणार उत्पादन आहे, याचं गणित नेमकं कसं असतं? याचं गणित असं आहे की उत्पादन आपल्याला ते बियाणाचं आपल्या हातात नाही, औषधाचा हातात नाही, किंवा मार्केटही आपल्या हातात नाही. त्यात होणारा जो खर्च आहे तो खूप मोठा आहे. आणि तो खर्च आपल्या हातात नसल्यामुळं आपल्या हातात फक्त एवढाच की आपण त्याचा उत्पादन खर्च कमी कसा करतो एवढंच आपल्या हातात आहे. मग हा उत्पादन खर्च कमी करण्यासाठीच आपण हा SRT पर्याय राबवला. तर याच्यामध्ये आपला जो 8-8.5 हजार रुपये एका पिकासाठी लागणारा खर्च, म्हणजे नागट, रोट्या, त्याला कुळवण्या वगैरे, हा 8.5 हजार रुपये जेमतेम एका एकर साठी लागतो. तर तो केवळ आपला 2,000 ते 1,800 रुपयामध्ये होतो. म्हणजे तो कसा 2,000 रुपये कशाला लागतं की आपण एक 500-600 रुपयाचं ते तणनाशक धरा, 500-600 रुपयाचं त्याला फवारणी झालं, हे 1,000 रुपये ते झाले. आणि पीक जेव्हा आपण लागवड करू त्या पिकात मारू, हे असा 2,000 रुपयाचा तो जेमतेम खर्च त्याच्यामध्ये होतो. आता पीक लागवड केल्यावर जर समजा दुसऱ्या वर्षातला शेतकरी असेल, पहिल्या वर्षी SRT केली, बेड तशीच आहे, आणि त्याला दुसरं पीक घ्यायचं, त्याच्यात तण खूप मोठा झालं, शेतकऱ्याने ते तणाला घाबरायचं नाही. मी तर तण येण्यासाठी बाहेरून बियाणं तणाचं आणतो, शेतामध्ये पसरवतो. जर ते नाही भेटलं तर घरातले 5-7 प्रकारचे धान्य जमा करतो, ते शेतात टाकून देतो, त्याचं तण उगवू देतो, आणि त्याच्यावर ग्लायफोसेट मारतो. आपण लागवड केल्यावर समजा जर तुम्ही कुठल्याही पिकाची लागवड केली की त्याच्यावर ग्लायफोसेट प्लस पेंडामेथिलिन हे दोन्ही एकत्र मारले की तुमचं पीक चांगलं उगवतं, उगवलेलं तण कुजतं, आणि पुढील 35-40 दिवस तण उगत नाही. हा त्याचा आपल्याला एक फायदा होतो. आणि तणाची मुळं जमिनीत राहिल्या कारणानं जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत असतं. तर मग आता जर आमच्यासारख्या काही नवीन शेतकऱ्यांना जर आपल्याला SRT ची सुरुवात करायची असेल तर ती आपल्याला कशी करावी लागेल? SRT ची नवीन शेतकऱ्यांनी सुरुवात म्हणजे पहिल्या वर्षी त्यांना ते नांगरणच आहे. कुठलंही आपल्याला नवीन तंत्रज्ञान राबवायचं, त्याचे पूर्ण नियम आपल्याला पाळावंच लागते. बेड, याच्यामुळे आपल्या SRT मध्ये बेड हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, आणि बेड आपल्या शेतामध्ये पाहिजेच. त्या बेड असल्यामुळे काय होतं की जास्तीचं झालेलं पाणी जमिनीतून निघून जातं. त्याच्यामुळे सुरुवातीला नांगरून रोट्या करून 4.5 फुटाचा बेड तयार करायचा, आणि त्या बेडवरती पिकं घ्यायची. नवीन शेतकऱ्यासाठी हे. आणि आता जर तुम्ही सांगितलं की आपल्याला जमिनीचं सेंद्रिय कार्बन वाढणार आहे, आपल्याला मशागतीचा खर्च कमी होणार आहे, आणि त्यातून आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ त्या ठिकाणी होणार आहे. मग आता जर आपले नवीन शेतकरी असतील, यांनी समजा एखाद्याचं क्षेत्र 4 ते 5 एकर असेल, तर पूर्ण क्षेत्रावरती पहिल्याच वेळेला जर SRT केली तर काय फायदा होईल? पहिल्याच वेळेस केली तरी फायदा होईल. तरी पण त्या शेतकऱ्यांनी काय करा, 20% आपल्याकडे जे शेत शिल्लक आहे, जे क्षेत्र असेल त्यातून 20%वर आपण सुरुवात करा. छोट्या याच्यातून सुरुवात करा, त्याच्यावर अनुभव घ्या, तुम्हाला कसं वाटतं ते 20% तुम्ही ऑटोमॅटिक वाढवसाल. कारण त्यात घेतलेलं पीक आणि पारंपरिक मध्ये घेतलेलं पीक, पारंपरिक मध्ये घेतलेल्या पिकापेक्षा हे पीक तुम्हाला उत्तम दर्जाचे दिसेल. कारण का की तुम्ही खाली न झोपता गादीवर झोपवलं पिकाला. म्हणजे फक्त तुम्ही बेड केला ना तर ते गादीवर घेतलं, गादीवर घेतल्यामुळे तुम्हाला झोप चांगली लागेल, तसं पीक चांगलं येईल. तर सुरुवातीलाच आपली वाढ होईल, याच्यामध्ये उत्पादन घटणार नाही. दुसरी गोष्ट, आपण मी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना असं आवाहन करतो की आपण आपल्या तरुणाच्या हातात शेती द्या. 20% द्या, फक्त जास्त देऊ नका, 20% द्या. तुमच्याजवळ 4 एकर असेल, 2 एकर तरी त्याला करू द्या. SRT पद्धतीने त्याला शेती करू द्या, तो शेतीकडे वळेल. तुम्ही जर तुमच्या पद्धतीने करत राहिले, पाहिलं ना आपल्याजवळ पर्याय नव्हता. पहिले जर नागर रोट्या हे जे करत होतो आपण, आपल्याजवळ पर्याय नव्हता. पर्याय नसल्यामुळे आपण मोटरसायकलीवर जाऊन निरोप सांगायची. आता व्हॉट्सअपला टाकलं की त्याला निरोप पोहोचून जातो.
आपल्याजवळ पर्याय नसल्यामुळे आपण ते गोष्टी करत होतो. आता आपल्याजवळ तणनाशक उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला पर्याय उपलब्ध झाला, त्याच्यामुळे आपण आता पाळी मारायची गरज पडत नाही. पाळी मारल्यानं तुमच्या पिकाची तंतुमय मुळे तुटत्या, जे अन्न जमा करणारे मुळ असतात ते तोडत्या तुम्ही, आणि ते तोडल्याच्या नंतर परत मानते की बा याला मुळ्या वाढवासाठी हुमिक सोडा, काय जे मार्केटमध्ये औषधं असतील ते मुळ्या वाढवासाठी इकडे सोडतो आणि दुसरीकडे त्याला डिस्टर्ब करून टाकतो, ते कोळपण्या काळपण्या करून. तर असं काही करू नका. तर शेतकरी मित्रांनो, आता मोरे दादांनी आपल्याला जी एसआरटीच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती जी दिलेली आहे, या माहितीच्या सारांश जर आपण बघितला, सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला जमिनीचं सेंद्रिय कार्बन वाढवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण आजकाल काय झालं की रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे आपल्या जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. या सूक्ष्म जीवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे आपल्या जमिनीचं सेंद्रिय कार्बन सुद्धा कमी झालेलं आहे. पर्यायनं एकच्या ऐवजी 10 जरी आपण रासायनिक खताच्या गोण्या टाकल्या तरी आपल्याला उत्पादनामध्ये तेवढा आपली वाढ झालेली दिसत नाही. आणि अशा वेळेस एसआरटी नावाचं जे काही तंत्रज्ञान आहे, ज्याच्या माध्यमातून बिना नांगरणी आपल्या त्या शेतामध्ये झाडाची जी काही मुळं आहेत, जे काही आपण पीक करणार आहोत त्याचं मुळं असतील, खोड असतील, ते आपल्या जमिनीमध्ये तशीच ठेवायची आहेत. ती आपल्या जमिनीत पोचल्याच्या नंतर आपल्या जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी सूक्ष्म जीवांची संख्या वाढणार आहे आणि सेंद्रिय कार्बन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसणार आहे. सोबतच आपल्या उत्पादनावरील हा जो काही खर्च आहे तो खर्च सुद्धा त्या ठिकाणी मर्यादित त्या ठिकाणी असणार आहे. आज मोरे दादांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सुंदर माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मिळेल आहे. मोरे दादांचं मी या निमित्तानं मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. शेतकरी मित्रांनो, एसआरटी म्हणजे फक्त तंत्रज्ञानच नाही, तर ही टिकाऊ शेतीची दिशा ही त्या ठिकाणी असणार आहे. ही जर माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. आणि अतिशय महत्वाचा म्हणजे आपले जे मोरे दादा आहेत ते आपल्या स्वतःच्या घरी शेतकऱ्यांसाठी एसआरटी तंत्रज्ञानावरती प्रशिक्षण त्या ठिकाणी घेत असतात. त्या प्रशिक्षणासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करा आणि एसआरटीच्या संदर्भात मोरे दादाशी नक्की संपर्क करा आणि आपणही शेतकऱ्यांसाठीचं प्रशिक्षणाचा नक्की त्या ठिकाणी लाभ घ्या. धन्यवाद.